नमस्कार मंडळी, मी ऋतुजा गाग तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे होळीचा दिवस आणि आम्ही सगळ्या चाललोय मामाच्या गावाला। हे तर त्यांचंच गाव आहे, आमच्या दोघींचं मामाचं गाव आहे। आम्ही मामासोबत जाणार आहे मामाच्या कुलदैवत भैरी देवी तिथे होळीवर वरती डोंगरावर लावायला। एक प्रकारे आज आमची ट्रेकिंग होणार आहे डोंगरावर आणि आम्हाला नेहमीप्रमाणे आमच्याकडे गाडी नसल्यामुळे आम्हाला चालत जायला लागतंय खाली मामाच्या गावाला। 2 पायांच्या गाडी सकट आणि आम्हाला तिकडे पोचायचं होतं 8 वाजता आणि 9 वाजले तरी आम्ही अजून इथेच आहे। आत्ताशी आम्ही निघालोय आमच्या घरातून आणि आम्ही तिघी जाणार आहे, ती नाही येणार आहे नविताताई आणि मामा वगैरे आणि अजून कोण कोण आहेत आम्ही नाही ओळखत। आता आम्ही तिकडे गेल्यावर दाखवतो आणि आता रस्त्यात जर काय आम्हाला भेटलं वेगळं नवीन तर मग दाखवतो। हां डायरेक्ट तिकडे जाऊन भेटूया। ऑलरेडी एवढी जवळ आहे ती। आता आम्ही वरून आलोय खाली मामाच्या घरी, पण मामा आम्हाला सोडून कोणाच्या तरी घरी गेले आणि आता आम्ही एकट्याच परत। बघा मामाच्या कुठे आहे रे आपण? माळ्यावर। खिडक्यांचा काचा लावलाय का मस्त मग। हा रे बघा काचा लावल्यात भिंती लावायची तर। आता आम्ही थोड्या वेळाने निघू। हे बघ पिचकारीने होळी खेळत आहेत। नळावर उभे राहून। हा नळावर उभे राहून ही कोणावर पण मारतात। बघा आम्ही मामाच्या घरी 10 वाजता पोचलेलो आणि मामाने 12 वाजवलेत निघायला। हे माझे मामा आहेत, माय एकुलता एक मामा, लाडका मामा आणि लाडाचा मामा। आणि आता आम्ही सध्या तरी 4 जण आहेत आणि अजून जण येत आहेत आणि फुल काठी बिटी घेऊन निघालो। इथून जवळ आहे ना तो विनायक, त्याच रस्त्यावरून जायचंय। जाऊ दे चल आता आम्ही मोठ्या बिस्किटचा पुडा घेतलाय खायला। आम्ही गावातून निघालो आणि आम्हाला समोरच्या डोंगरावर ना मामा। हा आपण काठीने दाखवूया पॉइंट कोणता आहे पण तो तुला काय माहिती काय या समोरच्या डोंगरावर जायचंय, एवढं चालायचंय। गेली की नाही का वरून गावाकडे दाखवतो गाव कसं दिसतो वरून दिसेल। आणि मामा फुल तयारी कोयता बिता लावून। कोयता कुठे गेला इथे? आणि आम्ही पण टोपी बॅगांच्या वजन एवढा भरला आहे ना, बॅग बॉटल थंडाच्या बॉटल। केला नाही दुखणार, थोडी ना जास्त वेळ पकडायचा। आता आम्ही तिथून वरती आलो, मगाशी जो डोंगर दाखवला आता तो डोंगर लागलेला आहे फुल जंगलात आणि आम्हाला अजून माणसं जॉईन झालेली आहेत। दादा हाय। बाबा कुठे दोघी शांता मध्ये शांता दमली। 6 वाजून डोंगर चालू नाही केलाय। पुढे पुढे चल। माझ्याकडे जास्त बॉटल गेली।
आता हा आमचा पहिला टप्पा आहे आणि आम्ही सर्व इथे या आंब्याच्या झाडाखाली थांबलोय. भैरी भवानीची होळीसाठी निघालो आहे. जंगलात सफर करत आहोत. आम्ही चाललो आता भैरी देवीच्या होळीसाठी. बालगावच्या जंगलातून 1 किलोमीटर दूर आहे भैरी भवानीची. तिथे दरवर्षी लाड लोक होळीसाठी येत असतात. याही वर्षी 2015ची होळी साजरी करतात. पाहू शकता. हे आमचे भावके दोन शब्द सांग. खूप आनंद वाटतो. दरवर्षीप्रमाणे होळी सण लाडबावकी जोमाने उत्साहाने साजरा करतो. हा फक्त सण नाही आहे, हा आमचा एक उत्साह आहे. भावकी उत्साह. भावकी उत्साह तर लाडबावकी. त्याच्यामध्ये यंग जनरेशन, फक्त यंग जनरेशन नाही, वृद्ध जसे रमण लाड आहेत ज्यांचं वय 90 पण यंग सारखे चालतात. ते तरुणांना पाठी टाकणारे रमण लाड ज्यांचं आता 90वा वर्ष कंप्लीट होऊन 91 वर्षामध्ये बघा अजूनपर्यंत तुमचा आवाज खणखणीत. बोल. सेकंड टप्पा पार झालेला आहे. आता लास्ट टप्प्यासाठी आम्ही चालू करत आहोत. आमची एक विनंती आहे सरकारला, एक रोपवे लावून द्या. एक रोपवे. व्हायरल झाला तर लाईट बिल कोण भरेल? सरकार. आणि येणाऱ्यांना दररोज येणाऱ्यांना दारूवाल्यांना पैसा वसूल होऊ शकतो रोपवेचा. भाविक दारूची अट्टी आहेत. पुन्हा सुगंध वासाचा येणारा केवढा आहे. मंदिरासाठी विनंती आहे लवकरात लवकर रोपवेची सुविधा करावी. लाडबावकीच्या ज्या महिला आहेत खूप चिडलेल्या आहेत, त्रस्त झालेल्या आहेत. भैरी देवीला खाली आला. बघा तुम्ही विचार करा लवकरात लवकर. कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये सांगा. शेअर करा, लाईक करा, शेअर करा. आता तू बोल. 2 शब्द सांग. आपल्याला नाही बोलला. बोल लवकर. बोला ना तो. मधुलाड आता काहीतरी 2 शब्द सांगणार आहेत आपल्याला. मधुलाड आणणार आहेत ना, सांगणार आहेत. 2 शब्द. काय तुमचे काय विचार आहेत? आता दुसरी स्टेप पार केलेली आहे. आता तुम्हाला कसं वाटतं इथे? 25%
काय झाल्यानंतर मी सांगू शकतो कशात वरती चढायला अनुभव होता तो. आता नाही सांगू शकत. नाही हा? नाही सांगू शकत. नाही अजून. मग आता हे काय घेऊन आलेस तू? 25 हे पिले आहेत आपले, पिले लावतात हा. ते पिले आहेत ओके. होलीचे. किती आहेत? 9 आहेत 9 9 आहेत. आणि 10वा हो. 10 ओम. हा. ओके. मग आता आराम करूया. आता 5 मिनिटं आराम करायचं हां आणि शेवटचा टप्पा निघायचा. पार करूया. हा. आणि चालेल. त्याच्यानंतर गेल्यानंतर अनुभव किती आहे, कसा आले, ते सांगू. आता आम्ही चाललोय थर्ड स्टेप चढायला. चला चढण चढायला. थर्ड चला. भैरीगड आता आम्ही भैरीगड पोहोचणार आहोत. गड भैरीगड. हां आता भैरीगड आलेला आहे. थर्ड स्टेप चढणार. तिसरी स्टेप आम्ही चढणार आहोत. एकदम अवघडची स्टेप आहे. ओ भैया भैरी माते की ओ दारे. सर्वात अवघड स्टेप आहे ही. बघा कशी चाललेत ना. त्यांच्यानंतर आमची भैरी भवानी दिसणार. तिथे वातावरण एकदम थंड, पाण्याचा झरा आहे. उलटी ती काठी उलटी पकडली, शेंडा खाली ठेवली. काठी उलटी पकडली बघ. येताना बसून या. भरपूर अवघड वाट आहे. सरकतात ना पाय लगेच. आडवा पाय टाकला ना सरकत नाही. चला आडवा पाय. जा 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 बिंदा जा. मजूला हात धरा. तू पुढे जातो, हात धर. काय सरकत नाही. ये खाली. जा. नाही काय नाही एवढं नाही. भरपूर अवघड आहे. चला चला आता एक स्टेप आहे. चला अजून. हा दिसतोय तो आमचा बारगाव दिसतोय. आणि हा हायवे आहे. आगरदांडा पोर्टचा हायवे आहे आणि हा समुद्र आहे. चल सावळी चल. आता झाला.
आता काय लवकर निघायचा, 9 वाजता निघाले असते बरोबर झालं असतं. मग सगळे सोबत आलो ना आहे ना. बरं माझ्या पण पाहायला पाणी होतो. पाय कसं टाकायचं म्हणजे असा टाका. बोल तुला कसं वाटतं आता? जमलीस नाही पुढे नाही चालवणार. चालेल पण थोड्या वेळाने. या आरामात या. आमचा भालगाव आहे, समुद्र आहे, रोड आहे, भरपूर दम लागला. आता येईल आमचं भैरवाचं मंदिर. आता आम्ही मंदिरासमोर चालू आहोत. फक्त 1 मिनिटाचं काम आहे. हे आता फणस आहे, पारंपरिक फणस आहे. बघा किती मोठे फणस झाले, किती आलेले आहेत फणस. बघा एवढ्या जंगलात देवाच्या ठिकाणी फणस आलेले आहेत. बघा किती आहे, वरपासून खालपर्यंत फणस आहे. आता हे थांबलेले आहेत. आता मंदिर आलेलं आहे आणि इथे आमची गोडी लागते. हे हा मे महिन्यातलं आहे काय? त्याच्यानंतर हे झाला नाही, हा कुत्रे आले होते. ही आमची भैरी भवानी आहे. भैरी माते की जय. आणि हा दाखोबा देव, दाखोबा महाराज की जय. बघा भैरी भवानी घोड्यावर बसले आहे. तुझे रूप बघा कसे दिसते. भरपूर 500 वर्षाची जुना मंदिराची मूर्ती आहे. लाड लोक येऊन दरवर्षीप्रमाणे त्यासमोर होली आणि देणं देतात. बोकड आणि नारळाचं. आणि हा बोकड आणि नारळाचं देणं आहे. मानकामाला दिला असं त्याची ही मूर्ती आहे. आणि त्याचा मुलगा आहे इकडे. हा परिसर बघा त्याचा, एकदम थंड पाण्याचा सर्व वातावरण थंड आहे. आंब्याचं झाड आहे इकडं, झरा आहे, पाण्याचा झरा आहे, थंड पाण्याचा. वर्षभर पाणी वाहत असतो, पिण्याचं पाणी आहे. आणि ही कालका आहे. ओके, त्याच्यानंतर आम्ही आता होलीसाठी तयारी करत आहोत, लाकडं बिकडं आणण्यासाठी. ओके, आपण नंतर. हे बघा आता आम्ही इथे सगळे पोचलो आहे. आणि या व्हिडिओचा थोडासा व्हॉईसचा प्रॉब्लेम झाला, व्हॉईसच येत नाही, म्हणून मग मी पाठवून आता व्हॉईस ओव्हर देते आहे. आता आम्ही इथे पोचलेलो आणि इथे मामा सगळ्या देवांचे पूजा वगैरे करत होते. ते अभिषेक वगैरे करतायत मामा. ही आमची भैरी भवानी देवी आहे.
नारळ पण ठेव. अशी प्रत्येक वेळेला वेगवेगळी रिंगटोन कशी वाजते ग? ते नारळ ठेव ऋतू आणि अगरबत्ती पण लाव. कोणता ना हे तो बघ आणि अगरबत्त्या ते निघाल्या अगरबत्त्या सगळ्या. कुठे ठेवू अगरबत्त्या लावू कुठे? कुठे ठेवू? हे तिकडे ठेव ना मग, नाही तर इथेच ठेव. इथे ठेव पुढे. मामा नारळ कुठे ठेवणार? फोडायचे नारळ. कोणी कोणी आणलंय? आम्ही सगळ्यांनीच. अगं पडशी. काय अबे इथे अगे मंगेश दादा कुठे तो नाही तो अगोदरच आहे. तू नाही घेणार नाही घेणार बघा हो कॅच. किती असं काय मुली असतात ना मुली अजिबात गोड खाणार नाही काय नाही. तो बघ ती शेव एवढी चांगली कॅडबरी खातात ते. हा कॅडबरी खातात ते तशीच ठेवलं. खाऊ आम्ही नंतर. आम्ही आमच्या पूजा पेढ्यांची झाल्याशिवाय वाट कशी खायची अशी नाही तर नवराची. सही बात पॉइंट. चामुंडा चामुंडा हे बघ देवाचा पुण्यातला प्रसाद नुसते हवरे आणि आम्हाला बोलतात झालेला तो आता चालते. मग हे परत विजावून जाणार की नाही इकडे मग असं पेटत भेटत नाही का? हे आपण आता एवढे दिवे लावले अगरबत्ती लावली आहे. आता एवढी होली लागते ती ते पण पॉइंट आहे का नाही. हाय आता आम्ही इकडे भैरी भवानी मातेच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. त्याची आता पूजा झाली आहे. तिची काय पडलं मनोभावने लाडबावकनी तिची पूजा केलेली आहे. घ्यायची आणि हा दाखोबा महाराज आहे. नाही नारळ फोडतोय. आमचे भक्त श्री मधुकर लाड यांनी पूजा संपन्न केलेली आहे. पूर्ण पूजा संपन्न केलेली आहे आणि आता होळी लावायची सुरुवात होणार आहे. हा हा आणलं इथं कोयती. याचं नाव काय मजा? मानकामे ना? कामे नाही कापे मानकापे मानतोडे. आणि इथे 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 बोला हे काय आहे? चेडा चेडा हे देवस्थान आहे. चेडाचं देवस्थान आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे निसर्गरम्य पाण्याचं झरा आहे. तिकडे आपण जाणार आहोत. थंड पाण्याचं झरा आहे. वर्षभर वाहतो. हा घ्या गए आण पत्रिका. हे थंड पाण्याचं झरा आहे. पत्रिका हा झरा वर्षभर वाहत असतो. हा गारानं घालायला का ना? आले नाही देवीला गारानं घालण्यात येत आहे. तरी आता स्टार्ट करणं घे. जय भैरिया गच्ची कुलस्वामी माते. हे पोरबाला आले तुला भेटीला हा बोल जोरात बोल. हा नारळाचा फल सुख शांतीचा देते आनंदाचा मान्य करून घे. जिथे राहते परागंधाला जे लांब लांब मुंबई शैक्षणिक ठिकाणी त्यांना सुख संपत्ती दे. त्यांना कामधंदा व्यवस्थित लागू दे. जय भैरिया गच्ची.
भवानी माते की भाचीकडे पैसा पैसा येऊ दे. असं जे कुठे ठेवू पण खाली ठेवू. हार जास्ती झाले. हे मधुकर लाड इ, पडला. आमचे भैरी भवानीचे भक्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ते हजर झालेत. पावन झालाय म्हणजे ओके. आमचा नारळ पावन झाला. तुमचं नाही म्हणजे आपला. ओके दाखवा दाखवा. ओ मामा ओ मामा हे बघा. खरा भक्ती बघा. देवाला नारळ पावन झालंय बघ. ओके डन. नक्की नक्की. तुला काय तुझा कोण नवीन ना. मग खायला देतो आपण इथे. मंगेश आणि बाबांची लय व्हायची ना. तो उडून आलाय. हे तो घ्या तिथे लावून ठेवलं बघ. हा हा आता भैरीचे हे हे करते ना. इथे बघू दे. एक नंबर आहे. दे. पुढे आहे. संपला. येतो कोंबडा पालेला कलकीच्या बेटेक कोंबडा पालेला. तो कोंब गेला सुतार आली. तो कोंब गेला सुतार आली. सुतार दादानी सुतार पण केला. सुतार दादानी सुतार पण केला. त्या पालकी कोण देव बसे. त्या पालकी भैरी भवानी बसे. कलकीच्या बेटे ते कोंबडा पाले. अरे घे बोल 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 आता बोल. वाकडा तिकडा कोंब गगनात गेला. वाकडा तिकडा कोंब गगनात गेला. तो कोंब गेला लोहार आली. तो कोंब गेला सुतार आली. तो कोंब गेला लोहार आली. लोहार दानरी लोहार पण केला. लोहार दादानी लोहार पण केला. त्या पालकी कोण देव बसे. सोन्याचं टस. पालकी कोण देव बसे. या पालकी दाखवा देव बस. पालकी दाखवा देव बस. पहिला पिल्लू पण आणायचो ना आपण. नाही आणायचो पिल्लू नाही. चालेल हा पेटवली ही पेटवली. आता माझा कार्यक्रम चालू करतो बोला. आता आमचं सगळं वरचं कार्यक्रम झालेलं. आता आम्ही रिटर्न खाली येत होतो आणि खाली येताना ना पाय खूप घसरत होते कारण की स्लोप खाली होती पूर्ण. आणि मी सर्वांना ह्या लोकांना थँक्यू बोलीन. सगळे दादा मामा आणि बाबा
सगळ्यांना. आम्ही फर्स्ट टाइम गेलेलो, पण सगळ्यांनी आम्हाला खूप समजून घेतलं. ते असे आमच्यावर वैतागले नाही की आम्ही थांबतोय किंवा आम्हाला मध्ये मध्ये चढायला थोडासा प्रॉब्लेम होत होता, पण त्यांनी सगळ्यांनी आम्हाला समजून घेतलं. त्याच्यासाठी सगळ्यांचे खूप खूप थँक्यू. आणि आम्हाला वाटलं तर आम्ही परत येऊ तेव्हा आम्हाला तुम्ही परत घेऊन जावं सगळ्यांनी. आणि तुमच्या सर्वांसोबत खूप मजा आली. सगळ्यांना तर मी फर्स्ट टाइम भेटले, पण असं वाटलंच नाही की फर्स्ट टाइम होतं. एक्सपिरियन्स खूप भारी होता आणि सगळं एकदम मस्त होतं. म्हणजे सगळे एकदम मस्त मजेत वगैरे बोलत होते, खूप मस्ती केली आणि सगळ्यांची ओळख झाली. हे सगळे मम्मीचे भाऊ वगैरे, तर मजा आली. आता तुम्ही बघितलात आम्ही तिथून बहिरी देवीच्या इथून खाली उतरलो, घरी गेलो मामाच्या, फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही दोघीच परत या जंगलातून चालत वरती आमच्या घरी जातोय. आणि आमच्यासोबत येणाऱ्या दोघीजणी त्यांनी आमच्यासोबत स्कॅम केला आणि घरीच थांबले. आता मग आमच्याकडे ऑप्शन नाही म्हणून आम्ही दोघीजणीच घरी चाललो. आता इथून गेल्यावर मग रात्री आमच्या गावची होळी आहे, ती दाखवू. आणि इकडे मजा आली है ना दीदी, पण खूप चाललो. पाय दुखतील ना असे. रात्री पाय खूप दुखणार आहेत आमचे. आणि आज ह्या आम्हाला काठींनी खूप साथ दिली आहे. ह्या काठीमुळे आम्ही वरपर्यंत पोचलो आणि खाली पण आलो. आणि आता परत हा अख्खा डोंगर चढतोय. चला आता डायरेक्ट रात्रीची होळी बघूया.